नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मी प्रीती अनिल अनंतवार, प्रीती अनंतवार रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण मँगो बर्फी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनणारी। मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। तुमचा जर रवा जाड असेल तर रवा तुम्ही मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। ज्या वाटीने रव्याचं प्रमाण घेतलं त्याच वाटीने सर्व प्रमाण घेतलेलं आहे। इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि हा रवा बारीक घेतलेला आहे। याच वाटीने 2 वाटी बेसन घेतलेला आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर 1 वाटी सुद्धा घेऊ शकता आणि त्याच वाटीने सपाट वाटी साखर घेतलेली आहे। जर तुम्हाला वडी जास्त गोड हवी असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता। 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। यामध्ये पाणी साखर टाकलेलं नाहीये, फक्त आंबा मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे। अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। कढई घेतलेली आहे। कढई गरम झाली की यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप वितळल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम थोडीशी स्लोच ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर हा रवा रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवायची नाहीये, स्लो गॅसवरच या रव्याचा रंग बदलेपर्यंत रवा तुपात भाजून घ्यायचा आहे। थोडा वेळ झालेला आहे, रव्याचा रंग सुद्धा बदललेला आहे, पहिल्यापेक्षा थोडासा लालसर झालेला आहे। आता या स्टेजवरच 2 वाटी बेसन मी चाळून घेतलेलं आहे। ते चाळलेलं बेसन या रव्यामध्ये टाकून घेणार आहोत। रवा भाजायला वेळ लागत नाही, बेसन भाजायला खूप वेळ लागते, त्यामुळे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आणि 2 वाटी बेसन या रव्यामध्ये रवा भाजल्यानंतर टाकून घेतलेला आहे। आता या स्टेजवरच गॅसची फ्लेम स्लो करून चांगलं तूप सुटेपर्यंत, बेसनचा रंग बदलेपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत हे बेसन स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे। जर तुम्ही गॅस मीडियम करून जर बेसन भाजाल तर ते अर्धवट कच्चं राहील आणि व्यवस्थित भाजलं जाणार नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो करून अगदी स्लो गॅसवर चांगलं तूप सुटेपर्यंत या बेसनला भाजून घ्यायचे। बेसन भाजायला थोडासा वेळ लागतो। थोडा वेळ झालेला आहे, मिश्रण आपलं चांगलं भाजून घेत आहोत। पहिल्यापेक्षा मिश्रण बरंचसं घट्ट झालेलं आहे। अजून थोडा वेळ याला भाजून घेऊ, चांगलं रंग बदलेपर्यंत। मिश्रण भाजल्यानंतर चांगलं तूप सुटायला लागतं, अशा वेळेस मिश्रण भाजून तयार आहे असं आपण समजू शकतो। आता या स्टेजवर यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत। यामुळे आपल्या बेसनच्या वडीची चव खूप छान लागेल। चिमूटभर मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे। पुन्हा हे मिश्रण स्लो गॅसवरच भाजून घेणार आहोत। मिश्रण भाजत आलेलं आहे, यामध्ये आपण अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। तुम्ही 1 वाटी मिल्क पावडर सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। पुन्हा हे मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटं हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण चांगलं मिक्स झालेलं आहे। आता मिश्रण भाजत आल्यानंतर तुम्ही गॅस बंद करू शकता। गॅस बंद करून घेतलेल्या वडी बनविण्यासाठी इथे पाक तयार करून घेऊया। एका भांड्यामध्ये सपाट वाटी साखर टाकून घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता आणि यामध्ये 1 वाटी पाणी टाकून घेतलेले आहे। साखर भिजेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 तारी पाक तयार करायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने साखर चांगली विरघळून घ्यायची आहे, हलवून घ्यायची आहे। याचा आपण 1 तारी पाक तयार करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला आवडत असल्यास याच पाकामध्ये तुम्ही वेलची पावडर किंवा केसर सुद्धा टाकू शकता। इकडे पाकामधली साखर सुद्धा थोडीशी विरघळत चाललेली आहे। अजून थोडा वेळ याला होऊ देऊया आणि पाक झाला की नाही हे कसं समजायचं? चमच्याच्या साहाय्याने आपण जेव्हा हे पाक खाली टाकतो तेव्हा शेवटचे थेंब आहे तेव्हा ते पडायला थोडासा वेळ लागते आणि एक तार यायला लागते। अशा वेळेस आपला पाक झाला असं आपण समजू शकतो। मी 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे। या आंब्याच्या रसामध्ये पाणी, साखर काहीही टाकलेली नाहीये, फक्त आंबा मिक्सर मधून बारीक करून त्याचा गर काढून घेतलेला आहे। 1 वाटी आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे आणि हा रस तयार झालेल्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत। आंब्याच्या रसाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ 1-2 मिनिटं या मिश्रणाला चांगलं उकळू देऊया, चांगलं होऊ देऊया। थोडा वेळ या मिश्रणाला अजून शिजू देऊ। चांगली उकळी आलेली आहे। आता या स्टेजवर गॅस बंद करून घेऊया आणि इकडे जे आपण बेसन भाजून घेतलेलं आहे ते मिश्रण पुन्हा गॅस सुरू करून देऊ आणि गॅस सुरू झाल्यानंतर या बेसनाला थोडंसं गरम होऊ देऊ। गरम झाल्यानंतर आपण जे पाक तयार केलेला आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि स्लो गॅसवरच पाक यामध्ये टाकल्यानंतर मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचे।
चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे। भाजलेल्या बेसनामध्ये पाक टाकल्यानंतर सुरुवातीला या बेसनाचे थोडेसे गुठळे वाटते, पण हे सर्व चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हलवून घ्यायचे आहे। मग पुन्हा यातल्या ज्या गोळ्या आहे किंवा गुठळे आहे ते जाणवणार नाही। मिश्रण पूर्णपणे स्लो गॅसवरच चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मिश्रण परतवल्यानंतर जेव्हा हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं म्हणजेच कढईला सोडायला लागतं असा गोळा तयार होतो, अशा स्टेजवर आपलं वडीचं मिश्रण तयार झालं असं आपण समजू शकतो। किंवा अशी एक छोटीशी गोळी घ्यायची आणि बोटाला फिरून पाहायची, जेव्हा गोळी बोटाला चिटकत नसेल अशा वेळेस आपलं वडीचं मिश्रण तयार झालं असं आपण समजू शकतो। ताटामध्ये हे तयार झालेलं मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण सर्व ताटामध्ये पसरून घेत आहे। पुन्हा मी इथे काजू बदाम पिस्त्याचे काप तयार करून घेतलेले आहे। या तयार झालेल्या वडीवर सर्व काप टाकून घेऊया आणि गरम गरम असतानाच हे ड्रायफ्रुट्सचे काप या वडीवर टाकून घ्यायचे आहे आणि हाताने किंवा वाटीच्या साहाय्याने याला चांगलं दाबून घ्यायचं आहे। मस्त सुगंध येत आहे, अगदी झटपट अशी मँगोची वडी खाण्यासाठी तयार आहे। आता याला पूर्णपणे थंड होऊ देऊ। साधारण अर्धा ते 1 तास या मिश्रणाला थंड झाल्यानंतर मी वड्या पाडून घेणार आहे आणि वड्या पाडताना व्हिडिओ स्किप झाल्यामुळे व्हिडिओ इथे दाखवता नाही आलेला आहे। थंड झाल्यानंतर या सर्व वड्या मी कट करून प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे। अगदी मस्त झालेले आहे, रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे आणि तितक्याच चविष्ट सुद्धा झालेले आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी जाणून घेण्यासाठी प्रीती अनंतवार रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।